मित्रांनो, आपल्याकडे काही लोकांना असं वाटतं की जर नोटाला सर्वात जास्त मतदान झालं किंवा 50% अधिक मतदान हे नोटाला झालं तर ती निवडणूक रद्द होते आणि पुन्हा एकदा फेरनिवडणूक घेतली जाते. पण अजिबात नाही, हा खूप मोठा गैरसमज आहे. सध्या तरी आपल्याकडे अशा प्रकारची कोणतीही तरतूद नाही. नोटा म्हणजे नन ऑफ द अबव्ह हा पर्याय खरं तर सर्वांनी मतदान करावं आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी उपलब्ध करून दिला होता. परंतु नोटाचं मतदान हे जर जास्त असेल तर पुढे काय करायचं याविषयीची कोणतीही उपाययोजना आपल्याकडे करण्यात आलेली नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा नोटा हे बटन दाबता तेव्हा तुमचं मत वाया गेलेलं असतं. अगदी उदाहरणास जर द्यायचं झालं तर समजा एका गावामध्ये 3 उमेदवार निवडणुकीला उभे राहिलेले आहेत, अ, ब, क, आणि त्या गावामध्ये 80 लोकांनी मतदान केलेलं आहे. त्या 80 पैकी 70 जणांनी नोटा हा पर्याय निवडला. उरलेल्या 10 मध्ये 5 लोकांनी अ उमेदवाराला मत दिलं, 3 लोकांनी ब उमेदवाराला मत दिलं आणि 2 लोकांनी क उमेदवाराला मत दिलं. तर 5 मते मिळवलेला उमेदवार हा विजयी घोषित होतो. म्हणजेच काय, तर ज्या उमेदवाराला जास्त मतं मिळाले आहेत तो उमेदवार हा विजयी म्हणून घोषित होतो आणि बाकी सर्वांनी नोटा पर्याय जर निवडला तर त्यांचं मत हे संपूर्णपणे वाया गेलेलं असतं. आपल्याला सगळ्यांना वाटतं की आपण एका 100% बेस्ट अशा उमेदवाराला निवडून द्यावं. पण खरं सांगायचं तर सध्या परिस्थितीमध्ये असा उमेदवार मिळणं हे अवघड आहे. पण त्यातल्या त्यात अवेलेबल बेस्ट हा आपल्याला निवडायचा आहे. म्हणजे काय, तर भविष्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारच्या समस्या आल्या तर त्या समस्या कोण सोडवू शकतं, किंवा आपण ज्या उमेदवाराला मत देणार आहोत तो उमेदवार लोकसभेमध्ये कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार आहे, तो पक्ष कोणते काम करू शकतो, त्या पक्षाचं घोषणापत्र काय आहे, आपण ज्या उमेदवाराला मत देणार आहोत त्या उमेदवाराची साधारण ओळख काय आहे, त्याने याच्या आधी कोणती कामं केलेली आहेत, या सर्व पर्यायांचा, या सर्व गोष्टींचा तुम्ही विचार करा, थोडासा अभ्यास करा आणि जे कोणते उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत त्यातल्या अवेलेबल बेस्टला मतदान करा, जेणेकरून अवेलेबल वर्स्ट म्हणजे चुकीचा उमेदवार निवडून येणार नाही, अथवा तुमचं मत वाया जाईल, चुकीचा उमेदवार निवडून येईल आणि या सर्व गोष्टींचा परिणाम हा आपल्यालाच भोगावा लागेल. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, नोटा हा पर्याय निवडू नका. चला तर मग मतदान रूपी शस्त्र वापरूया, लोकशाहीला विजयी करूया आणि आपले भविष्य उज्ज्वल करूया.